Hello friends, how are you all? This is Deepa Pawar. Welcome to all of you in our education platform in current electricity part 5th. करंट इलेक्ट्रिसिटीच्या 5व्या भागात सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत. मी 4 व्हिडिओ या आधी अपलोड केलेले आहेत करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरशी संबंधित. पहिल्या व्हिडिओमध्ये मी 3 साइन कन्व्हेन्शन्स शिकवली की जी क्रिचॉफ्स करंट लॉ आणि क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ शिकण्यासाठी गरजेची होती. पहिलं साइन कन्व्हेन्शन ज्यावेळेस आपण शिकतो, ॲडॉप्ट करतो, त्यावेळेस आपल्याला क्रिचॉफ्स करंट लॉ समजतो. ज्यावेळेस मला क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ म्हणजे सेकंड लॉ शिकायचा आहे, त्यावेळेस मला 2 नंबरचं आणि 3 नंबरचं साइन कन्व्हेन्शन ॲडॉप्ट करावं लागतं. ठीक आहे. मग पहिल्या व्हिडिओमध्ये अशी मी 3 साइन कन्व्हेन्शन्स तुम्हाला शिकवली. त्यानंतरचा दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवला क्रिचॉफ्स करंट लॉ म्हणजे क्रिचॉफ्स फर्स्ट लॉ किंवा ज्याला KCL असं सुद्धा आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा व्हिडिओ म्हणजे तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवला होता क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. आणि त्यानंतरच्या चौथ्या व्हिडिओमध्ये मी काही इक्विपमेंट्स की करंट इलेक्ट्रिसिटीचे एक्सपेरिमेंट करत असताना, करंट इलेक्ट्रिसिटीचे एक्सपेरिमेंट म्हणजे या चॅप्टरमधले जवळपास 3 एक्सपेरिमेंट आपण लॅबमध्ये प्रत्यक्षात करून पाहत असतो. तर ते जे एक्सपेरिमेंट आहेत त्या एक्सपेरिमेंटसाठी वापरली जाणारी ॲपरॅटस तुमच्या माहितीची असावीत, तुम्हाला माहीत असावीत. कारण आपण थिअरीमध्ये सुद्धा बऱ्याचदा ती ॲपरॅटस आपल्याला सारखी त्या सर्किट डायग्राममध्ये दिसत असतात. म्हणून मग ती ॲपरॅटस, ते इक्विपमेंट्स आपल्याला माहिती असणं गरजेचं. जसं की मी तुम्हाला दाखवलं होतं वायर्स, रेजिस्टन्स बॉक्स, रिओस्टॅट, प्लग की, गॅल्व्हनोमीटर, ॲमीटर, व्होल्टमीटर. नंतर मी तुम्हाला दाखवला होता व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज, त्यानंतर पोटेन्शियोमीटर. म्हणजे ह्या चॅप्टरशी संबंधित जेवढे काही इक्विपमेंट्स आहेत की जे आपण थिअरीमध्ये पण शिकतो आणि प्रॅक्टिकलमध्ये पण आपल्याला ते करावं लागतं, त्या इक्विपमेंट संबंधीची माहिती मी त्या 4 नंबरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिली होती. ठीक आहे. आणि आज आपण या चॅप्टरचं पुढचं काम करतो आहे. म्हणजे आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे व्हीटस्टोन्स ब्रिज नेटवर्क. मला स्वतःला सुद्धा हा पॉईंट शिकवायला खूप आवडतं, व्हीटस्टोन्स ब्रिज नेटवर्क, किंवा आपण याला सिम्पली व्हीटस्टोन्स नेटवर्क असं सुद्धा म्हणू शकतो. तर मी म्हणत होते की मला का हा पॉईंट शिकवायला आवडतो, तर जो क्रिचॉफ्स करंट लॉ आपण शिकलो किंवा क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ आपण शिकलो, तो प्रत्यक्षात व्हीटस्टोन्स ब्रिज नेटवर्क शिकत असताना आपल्याला सर्किटला अप्लाय करता येतो. म्हणजे मग तिथं आपल्याला समजतं की मला क्रिचॉफ्स करंट लॉ खूपच चांगला समजला आहे किंवा मला क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ खूप चांगला समजला आहे, किंवा जर समजला नसेल तर काय नाही समजलं, हे सुद्धा क्लिअर होऊन जातं ज्यावेळेस आपण व्हीटस्टोन्स ब्रिज नेटवर्क शिकतो. ठीक आहे. तर आज आपल्याला शिकायचं आहे व्हीटस्टोन्स ब्रिज नेटवर्क, किंवा नुसतंच व्हीटस्टोन्स नेटवर्क असं जरी म्हटलं तुम्ही तरीसुद्धा चालणार आहे. ठीक आहे. करायची मग सुरुवात. इट इज वन ऑफ द ॲक्युरेट अरेंजमेंट फॉर मेजरिंग द रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर. कंडक्टर असला तरी त्याला स्वतःचा रेजिस्टन्स असणार आहे, आणि हा रेजिस्टन्स मोजण्यासाठी जी केलेली ही एक ॲक्युरेट अरेंजमेंट आहे की जिला आपण व्हीटस्टोन्स ब्रिज नेटवर्क असं म्हणतो. In 1843, Charles Wheatstone, a British physicist, designed a bridge circuit. 1843 साली चार्ल्स विस्टोन नावाच्या माणसाने हे सर्किट डिझाईन केलं होतं, की जे एक ब्रिटिश फिजिसिस्टसुद्धा होते. The circuit is called Wheatstone's network. It is based on the principle that there is no flow of electric current between any two equipotential points ऑफ ॲन इलेक्ट्रिक सर्किट. बघा, हा व्हीटस्टोन्स नेटवर्क ज्या प्रिन्सिपलवर किंवा ज्या तत्वावर काम करत आहे ते प्रिन्सिपल काय आहे, तर सर्किटमध्ये असे 2 पॉईंट असतील की ज्या पॉईंटचं पोटेन्शियल सेम असेल, त्या सेम पोटेन्शियलला मेंटेन असलेल्या पॉईंटमध्ये, किंवा ज्याला आपण इक्विपोटेन्शियल पॉईंट असं सुद्धा म्हणू शकतो, तर या इक्विपोटेन्शियल पॉईंटमध्ये करंट फ्लो होणार नाही. ठीक आहे. म्हणजे बघा की सपोज एक बॉडी आहे की
जी पॉझिटिव्ह पोटेन्शियल मेंटेन करते आणि दुसरी एक बॉडी आहे ती आहे निगेटिव्ह पोटेन्शियलला. हे मी सिम्बॉल ड्रॉ केला तर तुमच्या लक्षात आलं असेल की हा तर मी सेलचा सिम्बॉल ड्रॉ केला आहे, बरोबर आहे. एक आहे पॉझिटिव्हली चार्ज बॉडी आणि दुसरी आहे निगेटिव्हली चार्ज बॉडी. आपण असं म्हणतो की या सेलचं पोटेन्शियल आहे 5 व्होल्ट, ठीक आहे. पण ते असं असतं +5 व्होल्ट अँड -5 व्होल्ट. म्हणजे सेलचं हे जे टर्मिनल आहे की ज्याला आपण पॉझिटिव्ह टर्मिनल असं म्हणतो, इथं पोटेन्शियल किती असतं तर +5 व्होल्ट. आणि ज्याला आपण निगेटिव्ह टर्मिनल म्हणतो तिथं पोटेन्शियल किती असतं तर -5 व्होल्ट. आत्ता बघा मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करते. जर असं असतं सेलचे दोन्हीही टर्मिनल्स पॉझिटिव्ह आहेत, इथं आहे +5 व्होल्ट आणि इथं सुद्धा आहे +5 व्होल्ट, किंवा जर असं झालं असतं की इथं आहे -5 व्होल्ट आणि इथं सुद्धा किती आहे तर -5 व्होल्ट, या दोन्हीही सिच्युएशनमध्ये सेलने सर्किटमधून करंट सेंड केला नसता, ठीक आहे. कारण कसं तर सर्किटमध्ये हे दोन पॉईंट काय झाले तर इक्विपोटेन्शियल झाले आणि इक्विपोटेन्शियल पॉईंटमध्ये काय होऊ शकत नाही, करंट फ्लो होऊ शकत नाही. म्हणजे करंट जाणारच नाही एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटकडं. जर दोन पॉईंटमध्ये वायर कनेक्ट केलेली असेल, बघा हे दोन पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे वायरने कनेक्ट केला, हा आहे दुसरा पॉईंट. पहिला पॉईंट सर्किटमध्ये आहे +5 व्होल्ट आणि दुसरा पॉईंट सर्किटमध्ये आहे +5 व्होल्ट. अशा सिच्युएशनमध्ये करंट फ्लो पॉसिबल होणार नाही. किंवा सर्किटमध्ये हे दोन पॉईंट आहेत वायरने कनेक्ट करून टाकलेत, एक आहे -5 व्होल्टला आणि दुसरा सुद्धा आहे -5 व्होल्टला. या सिच्युएशनमध्ये सुद्धा काय होणार नाही, सर्किटमधून करंट फ्लो होणार नाही. मग आता सर्किटमधून करंट फ्लो होईल कधी तर एक पॉईंट आहे की ज्याला आपण प्रोव्हाइड केलं +5 व्होल्ट म्हणजे सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलं, आणि दुसरा जो पॉईंट आहे तो आपण मेंटेन करतोय -5 व्होल्टला. म्हणजे आता सेलच्या थ्रू मी काय केलं तर -5 व्होल्ट अटॅच केलं, कनेक्ट केलं ह्या वायरला. अशा सिच्युएशनमध्ये आता काय होईल तर सर्किटमधून करंट फ्लो होईल. म्हणजे तुमच्या लक्षात येतं आहे का, व्हीटस्टोन्स ब्रिज नेटवर्क या तत्वावरच काम करणार आहे की सर्किटमध्ये असे दोन पॉईंट असतील की ज्या पॉईंटचं पोटेन्शियल सेम असणार आहे, त्यामधून करंट फ्लो होणार नाही किंवा होत नाही. तुम्हाला हे कायम लक्षात ठेवायचं आहे करंट इलेक्ट्रिसिटी शिकत असताना. आणि जे पॉईंट डिफरंट पोटेन्शियलला मेंटेन झालेले असतील किंवा ज्या दोन पॉईंटमध्ये काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स असेल, त्या दोन पॉईंटमधून मात्र काय आहे, करंट फ्लो पॉसिबल आहे. राहील लक्षात. आता बघा सर्किटमध्ये तुम्हाला काय दिसतंय तर मी 4 रेजिस्टर्स ड्रॉ केलेले आहेत. इथं रेजिस्टरचा सिम्बॉल दिसतोय तुम्हाला. पहिला रेजिस्टर, दुसरा रेजिस्टर, तिसरा रेजिस्टर आणि चौथा रेजिस्टर. मी तसं लेबलिंग सुद्धा करून घेते बघा. R1, याला म्हणूयात R2, याला म्हणायचं R3 आणि याला म्हणायचं R4, ठीक आहे. मग आता Wheatstone's network consists of 4 resistors having resistances R1, R2, R3 and R4 which form a closed circuit path ABCD. असं आपण म्हणू शकतो की R1, R2, R3 आणि R4ला कनेक्ट करून आपण सर्किटचा एक क्लोज्ड पाथ तयार केलेला आहे, ठीक आहे. ए सेल ऑफ EMF E, सेल आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल, जिचं EMF काय आहे, E आहे. हा सिम्बॉल तर तुम्ही आयडेंटिफाय केलाच असेल. इथं असेल की, ठीक आहे, की जी कशासारखं काम करते, स्विचसारखं काम करते. माझ्या चौथ्या व्हिडिओमध्ये मी ही प्लग की सुद्धा तुम्हाला दाखवलेली आहे की ती दिसते कशी, ठीक आहे. प्लग कशाला म्हणायचं, की कशाला म्हणायची आणि त्यांचं एकत्रीकरण करून मग आपण काय म्हणतोय तर प्लग की म्हणतोय, बरोबर आहे. मग ए सेल ऑफ EMF E and key K is connected between points A and C. बघा हा E म्हणजे सेल आणि ही प्लग की K ज्या दोन पॉईंटच्या दरम्यान कनेक्ट केलेले आहेत ते पॉईंट आहेत A आणि C. म्हणजे A कुठं असला पाहिजे तर इथं असला पाहिजे आणि C कुठं असला पाहिजे तर इथं असला पाहिजे, ठीक आहे. मग आता हा A आणि C काय तयार झाला तर सर्किटमधला जंक्शन तयार झाला. जंक्शन कसं तयार होतं हे तर तुम्हाला माहितीच आहे की सर्किटमधला कोणताही एक पॉईंट की ज्या पॉईंटपाशी दोनपेक्षा जास्त वायर्स
एकत्रित आलेले आहेत त्यांना आपण त्या सर्किटमधलं काय म्हणतो तर जंक्शन म्हणतो. इथं बघा ह्या जंक्शनपाशी तुम्हाला किती वायर दिसतात आहे. ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी. इथं सी जंक्शनपाशी पहिली वायर, दुसरी वायर आणि तिसरी वायर. ठीक आहे, म्हणजे ए झालं जंक्शन, सी सुद्धा काय झालं जंक्शन. आणि ह्या दोन जंक्शनच्या मध्ये आपण काय कनेक्ट करून ठेवलंय तर सेल की जिचं EMF आहे ई आणि एक काय आहे तो प्लग की जे कशासारखं काम करेल, ऑन ऑफ स्विच सारखं काम करेल. इथंपर्यंत कळलं? ठीक आहे. आता पुढे अजून काय दिसतंय तुम्हाला तर ए गॅलोनोमीटर हॅव्हिंग रेजिस्टन्स G इज कनेक्टेड बिटवीन द अदर 2 पॉईंट्स B अँड D. बघा या पॉईंटला मी म्हणते B आणि या पॉईंटला म्हणते D की ज्या दोन जंक्शनमध्ये, पॉईंट म्हणजे आता सर्किटमधलं काय झालं जंक्शन, कारण इथं बघा 3 वायर्स एकत्रित आल्यात. इथं B पॉईंटपाशी बघा ह्या 3 वायर्स एकत्रित आल्यात म्हणजे सर्किटमध्ये काय तयार झालं तर जंक्शन तयार झालं. आणि ह्या B आणि D जंक्शनच्या मध्ये कोण कनेक्ट केलेला आहे गॅल्व्हॅनोमीटर. मी तुम्हाला गॅल्व्हॅनोमीटरचं वर्किंग सांगितलेलं आहे. गॅल्व्हॅनोमीटर काय करतो, सर्किटमधला करंट डिटेक्ट करतो, शो करतो, म्हणजे तुम्हाला करंट मोजता सुद्धा येतो. म्हणजे हा गॅल्व्हॅनोमीटर ॲज अ करंट मीटर म्हणून काम करतो किंवा ॲज अॅन ॲमीटर म्हणून काम करतो. का तर तो करंटचं रिडिंग दाखवतोय आपल्याला. ठीक आहे, इथं सुद्धा हा गॅल्व्हॅनोमीटर त्याच प्रकारच्या कामासाठी मी इथं फिक्स केलेलं आहे बिटवीन जंक्शन B अँड D की ह्याचं काम काय आहे तर या 2 पॉईंटमधला करंट शो करणं. बघा एक आहे पॉईंट B आणि दुसरा आहे पॉईंट D. यांच्यामध्ये एक वायर आहे आणि त्या वायरच्या मध्ये तुम्ही कोण कनेक्ट करून ठेवलाय तर गॅल्व्हॅनोमीटर. आता बघा या B पॉईंटचं पोटेन्शियल +5 व्होल्ट, D पॉईंटचं पोटेन्शियल +5 व्होल्ट. तर तुम्हाला मगाशी मी म्हटलं की जसं 2 पॉईंट सारख्या पोटेन्शियलला असतील तर करंट फ्लो होईल का तर नाही. ह्या सिच्युएशनमध्ये गॅल्व्हॅनोमीटरमधून करंट फ्लो होणार नाही आणि म्हणून मग गॅल्व्हॅनोमीटर काय करील तर नल डिफ्लेक्शन दाखवील. बरोबर आहे, तो नल डिफ्लेक्शन दाखवेल म्हणजे तो काय दाखवेल तर 0 दाखवेल. तो 0 शो करील आपल्याला आणि त्याने 0 दाखवला की आपण म्हणायचं की गॅल्व्हॅनोमीटर काय करतोय तर नल डिफ्लेक्शन दाखवतोय. ठीक आहे, जर असं असेल तर B पॉईंट असेल -5 व्होल्ट आणि D पॉईंट असेल -5 व्होल्ट. मग अशाही सिच्युएशनमध्ये काय होणार नाही तर गॅल्व्हॅनोमीटरमधून करंट फ्लो होणार नाही आणि गॅल्व्हॅनोमीटर पुन्हा काय दाखवील तर नल डिफ्लेक्शन दाखवील. पण मग आता ज्या वेळेस की हे दोन्हीही पॉईंट इक्वी पोटेन्शियलला असेल त्यावेळेस गॅल्व्हॅनोमीटर काय करत नाही तर डिफ्लेक्शन दाखवत नाही. का तर गॅल्व्हॅनोमीटरमधून फ्लो होणाऱ्या करंटची मॅग्नेट्यूड किती होऊन जाते 0, म्हणजे करंट फ्लो होऊ शकत नाही. करंट कॅनॉट बी एबल टू मूव्ह फ्रॉम पॉईंट B और जंक्शन B टू जंक्शन D अशी सिच्युएशन असेल. करंट मूव्ह होऊ शकत नाही म्हणजे करंट गॅल्व्हॅनोमीटरमध्ये जाऊ शकत नाही आणि म्हणून गॅल्व्हॅनोमीटर करंटसाठी काय करतो नल डिफ्लेक्शन दाखवतो. म्हणजे जर ह्या 2 पॉईंटचं पोटेन्शियल एकसारखं नसेल त्यावेळेस मात्र गॅल्व्हॅनोमीटर काय करत असेल नल डिफ्लेक्शन दाखवत असेल. बरोबर आहे. मग आता आपल्याला ह्या सर्किटमध्ये गॅल्व्हॅनोमीटरने नल डिफ्लेक्शन दाखवणं म्हणजे 0 दाखवणंच अपेक्षित आहे. आणि असं ज्यावेळेस दाखवलं जातं गॅल्व्हॅनोमीटरकडून 0 डिफ्लेक्शन म्हणजे देर इज नो करंट फ्लो फ्रॉम जंक्शन B टू जंक्शन D अशी सिच्युएशन सर्किटमध्ये ऑकर होते. त्यावेळेस मी असं म्हणते की व्हिटस्टोनने तयार केलेलं हे जे सर्किट आहे ते बॅलन्स्ड झालेलं आहे किंवा व्हिटस्टोनचा जो ब्रिज आहे तो काय झालेला आहे बॅलन्स्ड ब्रिज झालेला आहे. कळतंय तुम्हाला इथपर्यंत मी बोललेले. म्हणजे तुम्हाला हे सर्किट मॅक्झिमम ॲक्युरसीने वापरायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे तर हा ब्रिज बॅलन्स करून घ्यावा लागणार आहे. आणि ब्रिज बॅलन्स कधी होईल ज्यावेळेस B आणि D पॉईंटचं पोटेन्शियल असेल सेम पोटेन्शियल असेल. म्हणजे मी असं पण म्हणू शकते ना की B आणि D पॉईंट कसे असतील इक्वी पोटेन्शियलला असतील आणि ज्यावेळेस 2 पॉईंट इक्वल पोटेन्शियलला असतील त्यावेळेस गॅल्व्हॅनोमीटर काय करील नल डिफ्लेक्शन दाखवेल. इथंपर्यंत ठेवाल ना लक्षात. चला आता पुढे जाऊया. बघा मी तुम्हाला मगाशी म्हटलं की ह्या सर्किटला आपल्याला काय करायचं आहे तर क्रिचॉफ्स करंट लॉ सुद्धा अप्लाय करायचा आहे आणि क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ सुद्धा अप्लाय करायचा आहे. मग आता आपण काय करूयात ह्या सर्किटमधून करंट जो फ्लो होतोय ना त्याची डायरेक्शन दाखवून घेऊयात. रेजिस्टर्स तुम्ही लक्षात ठेवालच. R1च्या समोर R2, R3च्या समोर R4. ठीक आहे. मग बघा आपण सर्किटमध्ये करंटची जी डायरेक्शन दाखवतो ती असते कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ करंट
कन्व्हेन्शनल फ्लो ऑफ करंट कसा असतो, फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ सेल टू इट्स निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनलकडून करंट फ्लो होत आहे असं आपल्याला कोण दाखवायचं आहे, तर करंट दाखवायचा आहे, करंटची डायरेक्शन दाखवायची आहे. ठीक आहे. मग आता इथं तर एकच वायर होती, इथं एका वायरने आय हा करंट इथं आणला जंक्शन ए पाशी, पण जंक्शन ए पाशी मात्र करंटचं स्प्लिटिंग झालं. ठीक आहे, करंट स्प्लिट झाला. थोडा करंट कशामधून जाईल, तर R1 मधून जाईल, जेवढा काही जाईल तेवढा. पण सगळ्याच्या सगळा आय करंट जंक्शन ए टू जंक्शन बी फ्लो होणार नाही बरं का. आणि उरलेला करंट कशामधून जाईल, तर ए पासून तो डी कडे जाईल. मग आता मी करते काय, तर R1 मधून फ्लो होणाऱ्या करंटला म्हणते I1 आणि R3 मधून फ्लो होणाऱ्या करंटला म्हणते I2. ठीक आहे. बघा आता I1 हा करंट इथं येईल, जंक्शन बी पाशी येईल, जंक्शन बी पाशी त्याचं पुन्हा स्प्लिटिंग होईल, थोडा करंट इथून पास होईल आणि थोडा करंट इथून पास होईल. ठीक आहे. मग बी पासून निघणारा या वायरच्या थ्रू डी पर्यंत जाणारा करंट गॅल्व्हॅनोमीटर मधून जातोय बरं का. म्हणून मी ह्या करंटला कसं लिहिते, IG असं लिहिते. म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ करंट फ्लोज थ्रू इन गॅल्व्हॅनोमीटर असं आपल्या पटकन लक्षात राहील ना, म्हणून आपण त्याला IG असं लेबलिंग करूयात. ठीक आहे. मग आता उरलेला करंट कशामधून गेला, तर R2 मधून गेला. R2 मधून फ्लो होणाऱ्या करंटला मी म्हणते I3 म्हणूयात आपण. ठीक आहे. मग आता इथून बी पॉइंट पासून कुठं करंट येतोय, तर डी पॉइंटकडं म्हणजे जंक्शनकडं किंवा नोडकडं. आता इथं डी पॉइंट पाशी झालं बघा काय, जंक्शन ए पासून पण करंट येतोय आणि जंक्शन बी पासून सुद्धा करंट येतोय. मग इथं आलेला करंट कुठं जाईल, तर डी पासून सी कडं जाईल. ठीक आहे. मग आता सी जंक्शन पाशी मला काय दिसलं, तर बी जंक्शन पासून सुद्धा करंट येतोय सी कडं आणि डी पासून सुद्धा करंट येतोय सी कडं. नोड डी टू नोड सी ट्रॅव्हल होणाऱ्या करंटला मी लेबल करते I4 असं. ठीक आहे. मग आता पेअर कशा तयार झाल्या बघा, R1 I1, R3 I2, R2 I3, R4 I4. ठीक आहे. मग बघा करंट दाखवून घेतला, सर्किट तुम्हाला समजलं. आता हे सर्किटचा फायदा सांगते तुम्हाला. व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्कमुळं काय शक्य झालं आपल्याला, तर 4 रेजिस्टर्स कनेक्ट केले दिसतात ते R1, R2, R3 आणि R4. तर आता ह्या सर्किटमुळं काय होईल, आपल्याला हे सर्किट बॅलन्स करायचं. म्हणजे बी आणि डी पॉईंटचं पोटेन्शियल कसं करायचं, सेम करायचं. सेम कसं होईल पोटेन्शियल, तर R1, R2, R3 आणि R4च्या व्हॅल्यूज काय करायच्या, ॲडजस्ट करायच्या आणि बी आणि डी पॉईंटचं पोटेन्शियल सेम ठेवायचं. म्हणजे बी आणि डी नोडला किंवा बी आणि डी जंक्शनला इक्वी पोटेन्शियलला घेऊन यायचं. ठीक आहे. मग आता इक्वी पोटेन्शियलला आल्यानंतर तुमचा हा ब्रिज काय होईल, बॅलन्स होईल. ब्रिज बॅलन्स होईल. ब्रिज बॅलन्स करणंच गरजेचं असतं. ठीक आहे. बघा असं पण आपण म्हणू की एखाद्या नदीवरती ब्रिज आहे पण तो बॅलन्स नाही आहे, एकीकडे त्याची उंची जास्त आहे आणि एकीकडे त्याची उंची कमी आहे. अशा ब्रिजवरती तुम्ही चालू शकाल का, नाही. म्हणजे ब्रिज एकसारख्या हाईटवर असणं गरजेचं आहे. आपल्या सर्किटमध्ये तयार झालेला हा ब्रिज, त्या ब्रिजचे 2 पॉईंट कुठे, तर एक आहे बी आणि दुसरा आहे डी. मग हा ब्रिज बॅलन्स कधी होईल, ज्यावेळेस बी आणि डी पॉईंटचं पोटेन्शियल काय असेल, सेम असेल. म्हणजे बी पॉईंटकडून डी पॉईंटकडं कुठल्याही प्रकारचा करंट फ्लो होणार नाही. त्यावेळेस आपल्या ह्या सर्किटमधला ब्रिज काय होईल, बॅलन्स होईल. आणि ह्या ब्रिजमुळं, ह्या व्हीटस्टोनने दिलेल्या सर्किटमुळं होतं काय, तर सपोज R1 अननोन आहे, मला माहीत नाही या रेजिस्टरचा रेजिस्टन्स किती आहे आणि तो मी सर्किटमध्ये कनेक्ट केला. R2, R3 आणि R4ची व्हॅल्यू जर मला माहीत असेल तर अशा सिच्युएशनमध्ये व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क वापरून मी सहज काय करू शकते, R1ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकते. म्हणून हे सर्किट काय आहे, महत्त्वाचं आहे. ठीक आहे. करायचं मग काम सुरू. सगळ्यात पहिल्यांदा मी काय काम करील, तर मी की क्लोज करील. की क्लोज केल्यानंतर R1, R2, R3 आणि R4 या रेजिस्टर्समधून करंट फ्लो व्हायला लागेल. I1, I3, I2 आणि I4. ठीक आहे.
मग करंट फ्लो व्हायला लागला. आता मला दाखवायचं आहे की हा ब्रिज बॅलन्स कधी होईल, किंवा हा ब्रिज व्हीटस्टोनने दिलेलं जे सर्किट आहे, व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क किंवा व्हीटस्टोन्स नेटवर्क, हे जास्तीत जास्त ॲक्युरसीने वर्क कधी होणार आहे, त्यासाठी मला ह्या सर्किटची बॅलन्सिंग कंडिशन मिळवायची आहे. म्हणजे ह्या सर्किटसाठीचा फॉर्म्युला की व्हीटस्टोनने काय केलं, हे सर्किट बॅलन्स केलं. व्हीटस्टोनने त्याचा दिलेला जो ब्रिज आहे तो काय केला, बॅलन्स केला. आणि तो ब्रिज बॅलन्स होत असताना एक फॉर्म्युला निघून आला. तो फॉर्म्युला आपल्याला काय करायचा आहे, ऑब्टेन करायचा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला तो मिळवायचा आहे. ठीक आहे. मग बघा, आता मी सगळ्यात पहिल्यांदा काय करते, तर मी तुम्हाला म्हटलं की क्रिचॉफ्स करंट लॉ काय करतोय आपण, अप्लाय करतोय. आणि क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ सुद्धा आपल्याला अप्लाय करायला मिळतो ज्यावेळेस मी काय शिकते, तर व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क शिकते. मग आता पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला क्रिचॉफ्स करंट लॉ वापरायचा. कुठं वापरायचा सांगते मी, या जंक्शन बी पाशी वापरायचा. म्हणजे अप्लाय क्रिचॉफ्स करंट लॉ टू जंक्शन बी, वी गेट. आता जंक्शन बीला क्रिचॉफ्स करंट लॉ अप्लाय केल्यानंतर मला काय बरं मिळेल बघा. क्रिचॉफ्स करंट लॉ काय सांगतो तुम्हाला, समेशन आय इक्वल्स टू 0. कोणाची सम करायची, जंक्शन पाशी असलेल्या सगळ्या करंटची तुम्ही काय कराल, सम कराल. पण ही सम करत असताना किती नंबरचं साइन कन्व्हेन्शन वापरायचं, 1 नंबरचं साइन कन्व्हेन्शन वापरायचं. हे साइन कन्व्हेन्शन तुम्हाला काय सांगतं, तर नोड पाशी येणारा करंट पॉझिटिव्ह लिहा, नोड सोडून जाणारा करंट निगेटिव्ह लिहा. सिंपल आहे की नाही. मग चला, बी नोडपाशी किती वायर्स दिसतात ते आपण ऑब्झर्वेशन करूयात. 1, 2 आणि 3. 3 वायर्स आहेत. काहींनी करंट घेऊन आले असतील आणि काही करंट घेऊन जाणारे असतील, बरोबर आहे ना. पण मग टोटल करंट किती असतील ह्या बी जंक्शनपाशी किंवा नोडपाशी, तर 3 करंट असतील. आता फक्त आपण विचार करायचा, पॉझिटिव्ह कुणाला लिहायचं, निगेटिव्ह कुणाला लिहायचं. बघा, I1 हा करंट जंक्शन ए पासून जंक्शन बी कडे येतोय, म्हणजे तो अप्रोच होतोय कुणाला, तर जंक्शन बीला. म्हणून मी I1 काय लिहीन, पॉझिटिव्ह लिहीन. असं प्लस I1 लिहिण्याची गरज नाही, नुसतं I1 लिहिलं तरी सुद्धा चालणार आहे. इथं बघा, बी पासून IG काय होतोय, तर निघून जातोय, अवे फ्रॉम जंक्शन, अशी त्याची काय दिसते, साईन मला तिथं दिसते. म्हणून मी त्याला काय लिहील, -IG. ठीक आहे. इथं बी जंक्शन पासून सी जंक्शनकडं I3 सुद्धा काय होतोय, तर निघून चाललाय. म्हणजे I3 सुद्धा मी काय लिहील, तर निगेटिव्ह लिहील, -I3. आणि मग सगळ्या करंटची ॲडिशन मी इक्वल टू काय लिहून टाकेल, 0 लिहून टाकेल. म्हणजे हे इक्वेशन मला कशामुळे मिळालं, तर मी बी नोडला काय केला होता, क्रिचॉफ्स करंट लॉ अप्लाय केला होता. सोपं आहे की नाही. मग आता हे इक्वेशनवरून आपण काय करूयात, I3ची व्हॅल्यू फाइंड आउट करून ठेवूयात. मग बघा, इथं लेफ्ट हँड साईडला तो निगेटिव्ह आहे, राईट हँड साईडला नेला तर काय होईल, पॉझिटिव्ह होईल. म्हणजे काय होईल बरं, I1 - IG इक्वल टू +I3. +I3 मी म्हणते की लिहिण्याची गरज नाही, म्हणून काय झालं, तर नुसताच I3. मग मी हे असं सुद्धा लिहू शकते ना, I3 इक्वल टू I1 - IG. लक्षात ठेवाल का बरं ही I3ची व्हॅल्यू. ठीक आहे, लक्षात ठेवा आता ही. त्यानंतर बघा, जसं मी बी नोडला केलं ना, तसंच मला कुठं करायचं, तर डी नोड पाशी सुद्धा करायचं. म्हणजे ह्या डी नोडला सुद्धा आपण काय करूयात, क्रिचॉफ्स करंट लॉ अप्लाय करूयात. ठीक आहे. चला सांगा बरं, आता किती वायर दिसतात इथं, 1, 2, 3. ज्या वायरने करंट आणलाय इथं डी पाशी घेऊन आली, तो करंट पॉझिटिव्ह कन्सिडर करायचा. जो करंट निघून चाललाय, पॉईंट टीला सोडून पुढे निघून जातोय, तो निगेटिव्ह कन्सिडर करायचा. या वायरपासून सुरुवात करूयात. बघा, हा I2 मॅग्नेट्यूडचा करंट डी पाशी येतोय. मग मी काय लिहिलं बरं, +I2. IG इथं बघा, बी पासून डी कडे येतोय, म्हणून काय झाला, +IG. ठीक आहे. I4 डी पासून सी कडे निघून चालला, जातोय तो, -I4 इक्वल टू 0. जसं मी इथं I3ची व्हॅल्यू काढली ना, तशीच मी इथं I4ची व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट करू शकते. I4 राईट हँड साईडला नेऊन, मग काय झालं, I2 +IG इक्वल टू +I4. मग मी हे असंच लिहू शकेल ना, I4 फक्त लेफ्ट हँड साईडला लिहील, I4 इक्वल टू I2 +IG. बरोबर आहे. बघा, आता मी कुठेतरी कोपऱ्यात लिहून ठेवू का,
म्हणजे तुमचं सारखं लक्ष तिथं जात राहील की आपल्याकडं I3ची आणि I4ची व्हॅल्यू लिहिलेली आहे. बघा हे हेडिंग पुसून टाकते, सर्किट राहू देत आपलं. आणि इथं कोपऱ्यात मी व्हॅल्यू लिहिते I3ची. I3 इक्वल टू I1 मायनस IG. आणि I4ची व्हॅल्यू लिहिते I4 इक्वल टू I2 प्लस IG. बघा बरं मी काय केलंय, तर इथं कोपऱ्यामध्ये I3 आणि I4ची व्हॅल्यू लिहून ठेवली. ठीक आहे, पुढे आपल्याला काम करायचं आहे ना, त्यासाठी की तुमच्या डोळ्यासमोर राहावी I3 आणि I4ची व्हॅल्यू आलेली, म्हणून मी ते तसं केलेलं आहे. मग बघा ह्या सर्किटमध्ये आपण काय केलं, तर क्रिचॉफ्स करंट लॉ वापरला. कुठं बरं वापरला? जंक्शन B ला आणि जंक्शन D ला वापरला. आता मला काय करायचं आहे, तर सर्किटमध्ये क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ सुद्धा वापरायचा आहे. कुठं वापरणार आहे सांगते मी तुम्हाला. बघा आपण या सर्किटचे दोन भाग करूयात. क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉच मुळात कॉम्प्लिकेटेड सर्किटला अप्लाय केला जातो. ठीक आहे, आणि मग ते कॉम्प्लिकेटेड सर्किट आपल्याला ज्यावेळेस सॉल्व्ह करायचं आहे त्यावेळेस आपण काय करतो, तो लूप्स तयार करतो किंवा मेश तयार करतो. हे तर तुम्हाला आता चांगलंच माहीत झालं. मग मी सुद्धा काय करते, तर या सर्किटचे दोन लूप तयार करते. पहिलं लूप तुम्हाला मी सांगते बघा, A, B, D आणि A. हे आपलं पहिलं लूप आलं, A, B, D, A. आणि दुसरं लूप आपण असं कन्सिडर करूयात की B, C, D आणि B. आता सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या लूपला आपण काय करूयात, क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करूयात. मग असं लिहायचं असतं, अप्लाय क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ कुठं अप्लाय करायचा, टू लूप. कुठलं लूप ठरलं बरं आपलं, A, B, D आणि A. ठीक आहे, 2 नंबरचं आणि 3 नंबरचं साइन कन्व्हेन्शन आपण वापरतो. कशासाठी, तर क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ लिहिण्यासाठी किंवा एक्सप्लेन करण्यासाठी. क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉचं स्टेटमेंट आठवतंय का बरं तुम्हाला? बघा आपण असं लिहायचो, समेशन I डॉट R इक्वल टू समेशन E. ठीक आहे, म्हणजे ह्या दोन जंक्शनच्या मध्ये A आणि Bच्या मध्ये, म्हणजे ह्या ब्रँचमध्ये जो I आणि Rचा जो प्रोडक्ट आहे तो मी पॉझिटिव्ह कधी लिहील, ज्यावेळेस करंट कोणाच्या दिशेने जातोय, लूपच्या दिशेने जातो. हे कोण सांगतं, तर आपलं 2 नंबरचं साइन कन्व्हेन्शन सांगतं. ठीक आहे, मग मी आधी काय करील, तर I डॉट Rची सम करून घेईल, की ज्याला मी 2 नंबरचं साइन कन्व्हेन्शन वापरेल. सांगा बरं आपलं लूपचं नाव कसं चाललंय, A कडून B कडे. करंट बघा बरं A कडून B कडे जातोय का, हो जातोय. म्हणजे याचा अर्थ असा की हा I1 डॉट R1 आता मी कसा लिहील, पॉझिटिव्ह लिहील. पॉझिटिव्ह लिहिण्याची गरज नाही म्हणून नाही लिहित मी इथं. ठीक आहे, नंतर बघा आता लूप कुठून कुठं चाललं, B कडून D कडे चाललं. B कडून D कडे. करंटचं ऑब्झर्वेशन करा, करंट जातोय का B कडून D कडे, हो जातोय. मग इथं जो प्रोडक्ट आहे, तुम्ही म्हणाल की इथं तर फक्त करंटच दिसतोय, रेजिस्टन्स कुठं, नाही, इथं सुद्धा एक करंट आणि एक रेजिस्टर आहे. एक करंट आणि रेजिस्टरची पेअर इथं आहे. तुम्हाला मी सांगते, इथं करंट कोणामधून फ्लो होतोय, गॅल्व्हॅनोमीटरमधून. गॅल्व्हॅनोमीटरला सुद्धा स्वतःचा रेजिस्टन्स असेल. गॅल्व्हॅनोमीटर ज्या कॉईलपासून तयार झालेला आहे त्या कॉईलला रेजिस्टन्स असतो. मग आपण असं म्हणत नाही की रेजिस्टन्स ऑफ कॉईल इन अ गॅल्व्हॅनोमीटर. आपण डिरेक्टली काय म्हणतो, रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर. त्या कॉईलमुळे रेजिस्टन्स ऑफर होतोय, त्या गॅल्व्हॅनोमीटर तो रेजिस्टन्स ऑफर करतोय, म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरला काहीतरी रेजिस्टन्स आहे. आणि गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स रिप्रेझेंट करण्यासाठी वापरलं जातं कॅपिटल G हे लेटर. ठीक आहे, गॅल्व्हॅनोमीटरमधून फ्लो होणाऱ्या करंटला मी म्हणते IG आणि गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स कॅपिटल G. म्हणजे आता मी कोणाचा प्रोडक्ट लिहील, तर IG इंटू G, की जो कसा असेल, पॉझिटिव्ह असेल. का, तर करंट कोणाच्या दिशेने चाललाय, लूपच्या दिशेने चाललाय. ज्या डायरेक्शनने लूप ट्रेस होते त्याच डायरेक्शनने कोण फ्लो होतोय, तर करंट फ्लो होतोय. ठीक आहे, मग बघा आता लूप कुठून कडे चाललं, D कडून A कडे चाललं. D कडून A कडे चाललं. आता करंट बघा बरं कसं चाललंय, D कडून A कडे चाललाय का, नाही, A कडून D कडे येतोय. याचा अर्थ
R3 इंटू I2 किंवा I2 इंटू I3 लिहिलं असतं तरी सुद्धा चाललं असतं. हा प्रॉडक्ट मी कसा लिहील तर निगेटिव्ह लिहील. ठीक आहे, कारण लूपच्या नावाच्या दिशेने कोण जात नाही, करंट जात नाही. करंट ज्या डायरेक्शनने लूप ट्रेस होते त्याच्या अपोजिट डायरेक्शनने जातोय. म्हणजे लूपचं नाव आहे DA आणि करंट चाललाय A कडून D कडं. ठीक आहे, म्हणून मी काय लिहिलं तर इथं निगेटिव्ह साईन लिहिलं. ह्या लूपमध्ये कुठं तुम्हाला सेल दिसली का हो? ABDA मध्ये नाही. म्हणून ज्यावेळेस मला राईट हँड साईडला ऑल्जेब्रिक सम E लिहिण्याची वेळ येईल आणि आपल्या लूपमध्ये तर सेल नाहीच, अशा सिच्युएशनमध्ये मी काय लिहून टाकील? 0. आलंय लक्षात? चला आता दुसरं लूप तुम्ही अप्लाय करा बघू. आता अप्लाय क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. कुणाला अप्लाय कराल तुम्ही? लूप टू लूप BCDB. BCD आणि B. चला B कडून C कडे बघा. कोणती करंट आणि रेजिस्टरची पेअर तुम्हाला दिसती? I3 आणि R2. पॉझिटिव्ह लिहायची का? हो लिहायची. करंट कसा चाललाय? B कडून C कडं. लूप कसं चाललंय? B कडून C कडं. म्हणून I3 इंटू R2 मी काय लिहिला? पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर आपण कुठून कुठं चालणार? कुठून कुठं जाणार आता? C कडून D कडे. हे बघा, C कडून D कडे. करंट मात्र C कडून D कडे नाही, उलटा दिसतोय. म्हणून I4 इंटू R4 मी कसा लिहील? निगेटिव्ह लिहील. ठीक आहे, आणि त्याच्यानंतरच तिसरी ब्रांच राहिली आपली. D कडून B कडे जाणार आहे. D कडून B कडे जाणार आहे. करंट बघा कसा दिसतोय? D कडून B कडे नाही जात आहे करंट जातोय B कडून D कडे. म्हणजे IG इंटू G हा प्रोडक्ट मी कसा लिहील तर निगेटिव्ह लिहील. इथं सुद्धा सेल नाही. BCDB मध्ये बघा बरं तुम्हाला सेल दिसली का? नाही. म्हणजे या इक्वेशनची सुद्धा राईट हँड साईड काय असेल? 0 असेल. आलंय लक्षात तुमच्या ही दोन इक्वेशन्स मी कशी तयार केली?